नमस्कार, मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासासाठी कच्च्या केळीची छान स्वादिष्ट आणि छान मोकळी अशी केळीची भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत। कच्च्या केळीची भाजी बनवण्यासाठी 7 ते 8 हिरवी आणि छान ताजी अशी कच्ची केळी मी घेतलेली आहे। भाजी करण्यासाठी जे केळी तुम्ही घेत आहात ती पूर्णपणे कच्ची असतील तीच घ्यायची आहे। केळी जर मध्ये थोडी पिकलेली असेल तर ही भाजी थोडी गोडसट लागते, चवीला हवी तशी टेस्टी तयार होत नाही। आता या केळीमध्ये थोडासा चिकट असतो त्यामुळे हात थोडे घाण होतात, तर हात स्वच्छ होण्यासाठी म्हणून सर्वात आधी आपण हाताला तेल लावायचं आहे, नंतर ही केळी सोलायला घ्यायची आहे। हाताला व्यवस्थित खाण्याचं जे तुम्ही तेल वापरत आहात ते सोडून घेतल्यानंतर आता कच्च्या केळीची मागची पुढची देठं कापून घ्यायची। प्रत्येक केळीला साधारण 2 ते 3 कट लावून घ्यायचे आहेत। जास्त प्रमाणात जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर अशा वेळेला साहजिकच जास्त केळी तुम्हाला सोलावी लागतील, तर अशा वेळेला प्रत्येक केळीला अशी कट लावून घेतल्यानंतर जर ऊन असेल तर उन्हामध्ये 15-20 मिनिटं केळी ठेवायची आहे किंवा हवेमध्ये ठेवली तरी चालतील, त्यामुळे ही जी वरची साल आहे ती पटकन निघायला मदत होते। तर या पद्धतीने आपण केळीवरची साल काढून इथे पूर्ण केळी सोलून घेतलेली आहे आणि आता केळीच्या इथे मी गोल गोल अशा चकत्या करून घेते आहे। तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे हव्या त्या शेपमध्ये केळी कापून घेऊ शकता, जाड बारीक थोड्या लांब किंवा छोट्या फोडी तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे करून घेऊ शकता। इथे केळी कापून झालेली आहे आणि आता कच्च्या केळीची भाजी कशी तयार करायची ते बघूया। तर इथे भाजीसाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा मी जिरं घातलं, त्यानंतर कापून घेतलेली केळी घालायची आहे आणि आता सुरुवातीला आपण मीडियम टू फुल फ्लेमवर ही केळी साधारण मिनिटभर अशीच व्यवस्थित तेलावर परतून घ्यायची आहे। तर साधारण मिनिटभर इथे केळी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्या चवीप्रमाणे तिखट मीठ घालायचं आहे। जर तुम्हाला तिखट घालायचं नसेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची बारीक कापून वापरू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा करून तो सुद्धा घालू शकता भाजीमध्ये। इथे उपवासासाठी भाजी बनवते त्यासाठी इथे मी सेंधव मीठ घातलेलं आहे। मीठ आणि तिखट व्यवस्थित भाजीमध्ये या पद्धतीने आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी हलवून घ्यायची आहे खालीवर। ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे आणि लवकर बनून तयार होते। वाफेवर सुद्धा ही भाजी अगदी छान शिजते, परंतु केळी छान सॉफ्ट व्हावी, मऊ व्हावी यासाठी मी यामध्ये साधारण 1 चमचाभर पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे। अगदी कमी आचेवर साधारण मिनिटभर झाकण ठेवायचं आहे आणि आता 1 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं। भाजी पुन्हा एक वेळा खालीवर करायची आहे। तर ही भाजी बनवत असताना ही थोडी कढईला चिकटते, तर यासाठी तुम्ही इथे नॉनस्टिक पॅन जर तुमच्याकडे असेल, नॉनस्टिक कढई असेल तर ती तुम्ही इथे वापरू शकता। भाजी छान खालीवर करून घेतल्यानंतर आता आपण भाजी शिजली कशी ते सुद्धा चेक करून बघूया। तर हे बघा तुम्ही पाहू शकता अगदी छान सॉफ्ट असं हे केळं इथे शिजलेलं आहे आणि सर्वात शेवटी यावर भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। साधारण 2 चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। त्यानंतर पुन्हा हा कूट सुद्धा भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे। तर ही भाजी तुम्ही उपवासाशिवाय मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता। आणि आता सर्वात शेवटी यावर थोडं मी असं तेल घालते आहे। भाजी थोडी कढईला चिकटलेली आहे, कढई जशी थोडी थोडी गार होईल तशी ही खाली जी चिकटलेली आहे भाजी ही लवकर निघण्यासाठी, भाजी कढईपासून सुटण्यासाठी मदत होते, म्हणून थोडं मी यावर तेल घातलेलं आहे। सर्वात शेवटी गॅस बंद केल्यानंतर यावर मी अर्ध्या लिंबूचा रस घालते आहे। रस सर्वात शेवटीच घालायचा आहे, सुरुवातीला रस घातल्यानंतर तो कडू होतो, भाजीची चव खराब होते। लिंबूचा रस सुद्धा व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि मस्त इथे ही गरमागरम छान मोकळी सुटसुटीत अशी कच्च्या केळीची भाजी बनवून तयार झालेली आहे। तर तुम्ही येत्या उपवासामध्ये ही भाजी बनवू शकता। माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू, धन्यवाद।